मिलाद मिरवणुकीत डीजे वाजवला तर थेट कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा. नगर. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ईद ए मिलादच्या मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवल्यास संबंधित डीजे चालकांवर थेट कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिला. ईद ए मिलादचा उत्सव शांतता, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान मिरवणुकीचा मार्ग सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी आज 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी रस्ते आणि स्ट्रीट लाईटची पाहणी करण्यात येणार. डीजे बाबत आपली स्ट्रिक्ट सूचना आहे. जे पण या फेस्टिवलमध्ये डीजेचा प्लॅन करत होते की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, एन्व्हायरमेंट ऍक्ट प्रमाणे डेसिबल लिमिट पेक्षा कुठलाही जर व्हायोलेशन झाला तर 100% त्या ठिकाणी कारवाई पण करण्यात येईल, FIR सुद्धा नोंदवण्यात येईल. आणि प्लस जसं की लास्ट सणांमध्ये पण केला की आपण डीजे आणि त्यांचे जे इक्विपमेंट्स आहेत ते सीज करून घेणार आणि ते विदाऊट ऑर्डर ऑफ सिव्हिल कोर्ट ते कोणताही आपण त्यांचे इक्विपमेंट आहेत रिलीज करणार नाही. बोलतो जसं आपण बोललो का मानाच्या गणपती सारखं डीजेच्या मागच्या वेळी जे मुकुंदनगर प्रभागात झालंय, मी तिथला नगरसेवक आहे. परमिशन हे पोलीस डिपार्टमेंट कडून येतं साहेब. मागच्या मोहरमच्या सिटीमध्ये 2-4 सिस्टमला तुम्ही परवानगी दिली आणि मुकुंदनगरच्या वेळेस जसं बोलणं झालं साहेब तिथं होते का भाई अगोदर जे सिस्टम बाहेर येईल ते 1 नंबरला असेल. समजा कदाचित त्यामध्ये काही चुकी झाली असेल किंवा विचारण्यात चुकी झाली असेल किंवा ऐकण्यात चुकी झाली असेल, ते विषय आपण तिथं संपवलं होतं. मी स्वतः होतो तिथं. 1 नंबरचं असं काहीच नव्हतं. प्रशासन म्हटलं होतं का मुकुंदनगर बाहेर जे पहिला सिस्टम बाहेर येईल तो 1 नंबरला राहणार. काही आपल्या लोकांकडून चुकी असेल किंवा आमच्या सारख्या लोकांकडून चुकी असेल तर ते आपण तिथं जागेवरच एकदम क्लिअर केलेलं आहे. तर माझी एक वैयक्तिक हे तुमच्याकडून मागणी आहे की यावेळेस सिटीमध्ये असो किंवा मुकुंदनगर भागात असो सिस्टम हे नावाचं टोटली बंद करा. कोणालाच परमिशन द्यायची. कारण काय होतं साहेब, मागच्या वेळेस सिटीमध्ये 6वी, 7वी आणि 8वीला सिस्टम निघाला होता म्हणून मुकुंदनगर मधून सिस्टम निघाला होता. माझे कोणी चौकातला असो किंवा माझं मंडळ असो किंवा अजून काही कोणी लोक असेल, तुम्ही जागेवरच बंद करून टाका साहेब. कारण की आमच्याकडे लोक काय येतात, लोक म्हणतात का बाई सिटीमध्ये या ग्रुपचं सिस्टम लागलंय, मग आपलं का नाही. मग त्यावेळेस आम्हाला तुमच्याकडे यावं लागतं. आम्हाला ते बोलण्यात येईल आम्ही सिस्टम लावण्याला कुणालाच परवानगी देत नाही. दुसरी गोष्ट, जे काही वाद्य वाजवणार असतील किंवा काही साऊंड सिस्टीम लावणार असेल त्याला जी कायद्यानुसार डेसिबलची मर्यादा आहे ती नमूद करून आम्ही परवानगी देत असतो. आणि याच्यामध्ये जे 2 मेन रोड बद्दल बोलावं, कारण की मागच्या मिरवणुकीमध्ये पण सांगितलं होतं की दुरुस्ती करणार आहे. त्यांनी स्वतः तिथे व्हिजिट मारलेली आहे, परंतु त्याचा आता काहीच आलेलं नाही. त्याच्यावर आपने बोला मुकुंदनगर के ऊपर पानी करेंगे आकर, जो मेन रोड है यहाँ से जुलूस जाता है, मिरवणूक जाती है, तो अभी तक कोई आया नहीं. मैंने सुबह को पार्टी साहब को भी कॉल किया था, शायद से उन्होंने रिसीव नहीं किए क्योंकि बिजी थे शायद से. तो उतना मार्ग लगाकर दे दो हमको, क्योंकि बहुत करता है 25 से फॉलो पैच वर्क के लिए, लेकिन वो कुछ हो रहा नहीं. अभी पैच वर्क तो साइड में रहेगा, वो रास्ता नहीं, खड्डे में रास्ता है पूरा, खड्डे हो गए, रास्ता को कुछ बचत नहीं था. मुकुंदनगर के दोनों मेन रोड सांगितलं मी तुम्ही आता मी त्याच्याबद्दल काय करू शकत नाही. आता सांगितलं ते जाती ठीक आहे. आपण शाळेत मीटिंग मध्ये बोलत सर आम्हाला आम्ही तुमची सूचनेचं पालन करतो, पण आमची पण सूचना असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत का नाही हे विचारायचं होतं. फक्त तुम्ही सांगणार तुमची सूचनेचं पालन आम्ही 100% करणार, पण आमच्या सूचना ज्या असतात आमचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होत नाही सर. 15 दिवस 8 दिवस आधी येतो, 15 दिवस आधी येतो. आता ह्या हप्त्यामध्ये शुक्रवारी शमच्या लेटरवर तुम्हाला सांगितलं पण होतं येऊन सर सांगितलं पण की ना 2 दिवसात बोलले की त्यांना बोलूनचं गाडी पाठवतो बोलले, पण सर काही झालं नाही. पार्टी साहेबांना सांगितलं होतं बरं काय तर म्हणले सर. आज सर 24 तारीख आहे, 24 तारखेला सर हा पण थोडंसं आमच्यावर पण लक्ष द्या. मुकुंदनगरचा विषय 2 नगरसेवक म्हणजे नगरसेवकांमध्ये जी वारंवार मागणी होते
म्हणजे दोन्ही पार्टी, काँग्रेस पार्टीचे असतील किंवा एमआयएमचे असतील, यांच्याकडून वारंवार मागणी होते त्याच्यामध्ये की तो रस्त्याचं काम करावं. पण या ठिकाणी कॉन्क्रीटचे मंजूर आपल्याकडे दोन्ही मुख्य रस्ते आहेत मुकुंदनगरमधले, परंतु गावातली काही कामं चालू असल्यामुळं ती कामं संपल्यानंतर आपण मुकुंदनगरचं जो रस्त्याचं काम करणार आहोत. सध्या मोठ्या प्रमाणात जे खड्डे आहेत ते खड्डे देखील आपण आपल्या मागणीप्रमाणे भरून घेऊ आणि तो रस्ता सुस्थितीत करू. उद्या आपण त्या कामाला सुरुवात करू. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे या सर्व उत्सवामध्ये महापालिकेला. धन्यवाद. ते पण सांगितलं होतं यावेळी पण इन्शुअर करू की त्या दिवशी आपल्या जे सणाच्या दिवशी काही लोकांना त्रास द्यायला पाहिजे, पर्टिक्युलर संध्याकाळचा वेळ असतो आपलं. आणि पोलीस डिपार्टमेंट बद्दल ऑलरेडी एसपीओ साहेब आणि एक्सएसपी साहेबांनी सांगितलं, त्या हिशोबाने आपण पूर्णपणे नियोजन करू. डीजेसाठी आमची पोलीस प्रशासनाची सर्वांची एकच याची पॉलिसी आहे की कोणाला एक्झम्पशन त्याच्यामध्ये कायदा सर्वांसाठी बरोबर आहे. ऑलरेडी आता यासाठी सुप्रीम कोर्टाचे इन्स्ट्रक्शन आहे, वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे. त्या ठिकाणी पण तुम्हाला डीजे किंवा असं काही इश्यू असेल तर आम्ही रुथलेस सर्व ठिकाणी एकच प्रकारे कारवाई करणार. ते पण तुम्ही मेसेज खाली सर्वांना द्या. आणि हे एक्सक्यूज वारंवार युज करणे की आपली मागच्या वर्षी का सांगितलं आणि यावर्षी बुकिंग, ते आम्ही ऐकून घेणार नाही. यावर्षी 100% आपण एन्फोर्स करू. आणि याच्यासोबत ज्या ज्या ठिकाणी एक फक्त ते दारूबंदीच्या विषयी त्यांनी काढलं तर मी ऍज पॉलिसी हायकोर्टच्या ऑर्डरप्रमाणे ब्लँकेट काढू शकत नाही, पण कन्सर्न पोलीस स्टेशनचा जर प्रस्ताव आला तर त्यांना आपण ऑथराईज करू त्या ठिकाणी ते दारूबंदी करू शकतात. तसंच ट्रेडिशन आहे आपल्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये. अदरवाईज आपण कोणत्या सणासाठी मी इव्हन कोणत्या धर्मात असेल आपण दारूबंदी पुणे जिल्ह्यामध्ये डिक्लेअर करत नाही अनलेस की शासनाने डिक्लेअर केली असेल तर आपले जे पण मुद्दे आहेत ते सर्व रिझॉल्व्ह करू. आपण सर्व लोकांनी शांत समितीमध्ये खूप चांगले मुद्दे मांडले. काही विषय आहेत सेक्टर आहे की महापालिकेकडे कामाचा इश्यू असेल किंवा पोलीस स्टाफची कमतरतेचा विषय असेल ते आपण सर्व लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे. आणि आपण या सणाला सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करा. पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल सर्वांची भूमिका आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जी आतापर्यंतची ट्रेडिशन आपण सर्व लोकांनी ठेवली आहे की आपण पूर्ण शांतपणे सर्व सण साजरा करतो, ती आपण ट्रेडिशन कंटिन्यू ठेवावी. हे सर्व लोकांना आपले ईदचे सणाची खूप खूप मुबारकबाद देतो आणि आजचे आपले शांत समिती बैठक संदेश जाहीर करतो. आपली यंग पार्टी आहे, यंग पार्टी जे आहे त्यांना सगळ्यांना सांगावं आपण की कोणत्याही पद्धतीनं डीजेच्या ठिकाणी मिरवणूकमध्ये असेल किंवा जे आपण काही स्टेज उभारतो त्या ठिकाणी राहणार नाही. याबाबत आपण सर्वांनी जर निर्णय घेतला तर ते आम्ही त्या बातमीमध्ये जर कोणी त्याच्या विरोधात कोणी काम केलं त्याच्यावरती आपण नेहमी जी कारवाई करतो त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू. ठीक आहे, त्याबाबत करू आपण. जागेवर करा सर, मिरवणुकीत बी करा, स्टेजवर बी करा, जागेवर करा. कमी आहे त्या ठिकाणी प्रायव्हेट लाईट लावून त्या ठिकाणी मागच्या वर्षी कमीत कमी 8 ठिकाणी जनरेटर लावण्यात आलेले, परंतु आजच मी महानगरपालिकेतून माहिती घेतली कुठल्याही प्रकारचे आपल्याकडून ते म्हणजे प्रत्येक गोष्टी ते शॉर्ट आउट करत चालत आहे. आता अन्याय कसं काय करू शकतो आमच्यावरती? आम्ही काय टॅक्स पेअर नाही का आम्ही? कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.